पावसाळा संपून हिवाळा डोकावत होता. ऑक्टोबर महिना थंडी घेऊन हजर झाला होता. घड्याळात पहाटेचे 4:30 वाजलेले. स्वारगेट स्टेशन अजूनही साखर झोपेतच होतं. बसेसची रेलचेल तुरळक होती. बाहेरच्या शहरांमधून बसेस हळूहळू यायला सुरुवात झाली होती. बसच्या लाईट्स आणि स्टेशनवरचे फडफडणारे पिवळे दिवे, इतकाच काय तो प्रकाश. सोलापूर स्वारगेट बस स्टेशनच्या गेटमधून आत येत होती. बसमध्ये फक्त ड्रायव्हरच जागा होता आणि कंडक्टर अर्धवट झोपेत. बस स्टँडमध्ये आली. शेवटचा स्टॉप. कंडक्टरनी आवाज दिला. एक एक प्रवासी बसमधून उतरू लागले. शिव आणि रामण्णा बसमधून उतरले. उतरल्यावर शिवने सुहासला फोन केला. 5:30 वाजल्यापासून स्वारगेटवरून सिटी बसेस चालू होतील. तिथून डायरेक्ट अनुपनगरला या असं त्याने सांगितलं. स्टेशन बाहेर अंडाभुर्जीचे 1-2 स्टॉल चालू होते. कोपऱ्यावर चहावाला त्याची चहाची किटली सायकलवर ठेवून चहाप्रेमींची वाट बघत होता. न्यूजपेपरचे गठ्ठे उचलण्यासाठी न्यूजपेपरवाल्यांची लगबग चालू होती. शिव आणि रामण्णा स्टेशन बाहेर पडले. सिटी बसचा स्टॉप स्टेशनच्या बाहेरच होता. दोघे सिटी बसस्टॉपवर आले आणि 5:30 वाजायची वाट बघत बसले. गेल्या 2 दिवसाच्या घटना शिवच्या डोक्यात घोळू लागल्या. परवा दिवशी सुरू झालेला विचारांचा प्रवाह अजून थांबायचं नावच घेत नव्हता. विज्ञान मंचच्या नोट सापडणं, भविष्याबद्दल ठरवणं, अण्णांचा होकार मिळणं, लगेच पुण्याला निघायचं ठरणं, या गोष्टी वाऱ्याच्या वेगाने घडल्या होत्या. विज्ञान मंचमध्ये अमित जोग सरांनी घेतलेलं सेशन आणि समजावून सांगितलेले करिअर ऑप्शन्स 6-7 वर्षांनी कामाला येतील असं त्यावेळी स्वप्नातसुद्धा वाटलं नव्हतं. सेशनच्या शेवटी सरांनी त्यांचा मोबाईल नंबर दिला होता. काही मदत लागली तर कॉल करण्यासाठी. योगायोगाने सरांशी काल सकाळीच फोनवर कॉन्टॅक्ट झाला आणि पुण्याला सध्या कोणते क्लासेस चांगले असतील याबद्दल माहिती मिळाली. पुणे विद्यापीठात अकॅडमिक डायरेक्टर पदावर काम करणारा माणूस, वयाने कर्तृत्वाने इतका मोठा, तरी पण किती साधेपणाने राहतो, बोलतो, याचं शिवला कौतुक वाटलं होतं. सांभाळते रे तुझ्या बापाला, अजून खंबीर आहे तुझी म्हातारी, काळजी करू नगस. निघताना आजीचा आशीर्वाद घेण्यासाठी गेल्यावर शिवला उद्देशून आजीने सांगितलं होतं. आजी म्हणजे घरचा आधार, निस्वार्थ प्रेमाची मूर्ती. स्वतःसाठी कधी काही केलेलं आठवत नाही, पण सगळ्यांसाठी मात्र न थकता करते. ते शिवला आठवलं आणि त्याच्या डोळ्यामध्ये पाणी तरळलं. इतक्यात सिटी बस आली. दोघे बसमध्ये बसले. हळूहळू पुणे जागे होत होतं. फुटपाथवर मॉर्निंग वॉकला निघालेल्या लोकांची वर्दळ दिसत होती. इडली, वडा, पोहे इत्यादी न्याहारीचे स्टॉल्स उघडत होते. पानपट्टीवर गर्दी वाढताना दिसत होती. दोघे 6:30 वाजेपर्यंत अनुपनगरला पोहोचले. बसस्टॉपवर सुहास येऊन थांबला होता. सुहास शिवचा बालमित्र. आई वडील तो लहान असतानाच वारले. काकांनी त्याचा सांभाळ केला. लवकर पैसे कमवायला मिळावेत म्हणून सुहासने ITI केलं आणि हडपसरला एका ऑटोमोबाईल कंपनीमध्ये कामाला लागला. साहजिकच नोकरीला लागल्यापासून गावाकडे येणं कमी झालं होतं. दिवाळी आणि गावाची जत्रा असे 1-2 वेळा तो येत असे. एका घराच्या पहिल्या मजल्यावर एका खोलीमध्ये सुहास आणि त्याचा मित्र राहत होता. त्याच मजल्यावर अशाच 2-3 खोल्या होत्या. सगळ्या रूम्समध्ये कॉमन टॉयलेट बाथरूम ग्राउंड फ्लोअरवर होतं. दोघे फ्रेश झाले. चहा आणि खारीची व्यवस्था सुहासने केली होती. अनुपनगरवरून पुढे कसं जायचं याची त्यांनी चौकशी करून घेतली. बसेसचे रूट शिवने व्यवस्थित लिहून घेतलं. एका अनोळखी शहरामध्ये स्वतः बिकट परिस्थितीमध्ये राहत असूनसुद्धा सुहासने मदत केली होती. सुहासचा निरोप घेऊन त्याला मनापासून धन्यवाद दिले आणि दोघे निघाले. नाथनगर सिनेटच्या विद्यार्थ्यांची पंढरीच. नाथनगरला सिनेटच्या क्लासेसची लाईन लागली होती. रस्त्याच्या दुतर्फा क्लासेसवाल्यांची दुकाने चहूकडे दिसत होती. क्लासेसच्या बाहेर गुणवंत विद्यार्थ्यांचे मोठमोठे पोस्टर्स दिसत होते. नाश्त्याचे स्टॉल्स, पुस्तकांची दुकानं, रस्त्याच्या आजूबाजूला सायकल्स, 2 व्हीलर्सची गर्दी यांनी संपूर्ण परिसर गजबजला होता. जवळच काही अभ्यासिकासुद्धा दृष्टीस पडल्या. खानावळी, पेईंग गेस्ट, हॉस्टेलच्या जाहिराती जागोजागी लावल्या होत्या.
गर्दी, सगळीकडे गोंगाट असला तरी एक वेगळीच शांतता आणि गंभीरता वातावरणात जाणवत होती. आसपासचा माहोल बघून शिवच्या पोटात गोळा आला. आपण जे काही करायचं ठरवलं आहे तो निर्णय बरोबर तर आहे ना, असा विचार त्याच्या डोक्यात आला. पण शिवनी लागोलाग थांबवला. या गर्दीत अमित सरांनी सांगितलेले क्लासेस शोधण्यात बराच वेळ गेला. क्लासेसला भेट देणे, त्यांच्या गेल्या वर्षीचे निकाल, शिक्षक वृंद, सोयीसुविधा, स्टडी मटेरियल, सराव परीक्षा, वेळापत्रक, फीस इत्यादी गोष्टींची चौकशी शिव करत होता. अण्णाला शिवच्या चौकसपणाचं कौतुक वाटत होतं. आपला मुलगा जरी एका छोट्याशा गावातून आला असला तरी आत्मविश्वासाने बोलतोय याबद्दल त्यांना अभिमान वाटत होता. तो काहीतरी करेल याबद्दल त्यांना विश्वास वाटत होता. 3-4 क्लासेसला भेट देऊन झालं. त्या क्लासेसच्या काही विद्यार्थ्यांसोबत सुद्धा संवाद साधला. शेवटी एक क्लासला फायनल करायचं ठरवलं. जून-जुलैमध्ये केमिस्ट्री नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट, सिनेट परीक्षा होईल आणि 8-9 महिने पुण्यासारख्या ठिकाणी क्लासेसची फीस, राहण्याखाण्याचा खर्च, शिवने ट्युशनमधून साठवून ठेवलेले आणि अण्णांची थोडी बहुत बचत सोबत होती. त्यानुसार किमान 2 महिने तरी निघतील अशी आशा शिवला होती. त्यानंतर त्यांनी पेईंग गेस्ट आणि हॉस्टेलची चौकशी करायला सुरुवात केली. क्लासेस एरियाच्या जवळ असलेले हॉस्टेल महाग वाटत होते. थोडं दूरच्या भागात शोधायचं ठरलं. 4 मजली हॉस्टेलची इमारत, 10 बाय 10च्या छोट्या छोट्या खोल्या आणि त्यात डबल बेड टाकून 2 मुलांची राहण्याची व्यवस्था, एक छोटा कपाट कपडे ठेवण्यासाठी, एक खुर्ची, एक टेबल, धुळीने माखलेला फॅन आणि ट्यूब, त्या मजल्यावरच्या मुलांसाठी कॉमन टॉयलेट बाथरूम, जेमतेम स्वच्छता. या अशा ठिकाणी पुढचे 8-9 महिने शिवला राहावं लागणार या विचारानं अण्णांचं मन व्यथित होत होतं. अण्णा, काही काळजी करू नका. जास्ती वेळ क्लास आणि अभ्यासामध्ये जाईल तर या गोष्टीकडे लक्ष पण जाणार नाही. शिवने हसत बोलून अण्णांची चिंता कमी करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या बजेटमध्ये त्यातल्या त्यात हेच हॉस्टेल चांगलं वाटत होतं. त्यांनी रूमची साफसफाई केली, बकेट, गादी इत्यादी गरजेच्या गोष्टींची खरेदी केली. बॅग तशीच कपाटामध्ये ठेवून दोघे बाहेर पडले. चेहऱ्यावर सगळी कामे पूर्ण झाल्याचं समाधान होतं. या सगळ्यात रात्रीचे 8:30-9 कधी वाजले ते त्यांनासुद्धा समजलं नाही. सकाळी चहा खाऊन निघालेले दोघं तहान भूक विसरून दिवसभर फिरत होते. पण अजून त्यांच्या चेहऱ्यावर थकवा जाणवत नव्हता. हॉस्टेल बाहेरच्या मेसला मुलांची गर्दी सुरू झाली होती. तिथेच ते जेवले. चल, मला आता निघावं लागेल. स्वारगेटवरूनच बस पकडावा म्हणतो, अण्णा बोलले. अण्णा, पण उद्या गेलं तर? म्हातारी घरी एकटीच आहे. थोडं काम पण आहे उद्या. मी थांबलो तर तुझा पण वेळ जाईल. उद्यापासून क्लासेस सुरू होतील तुझे. त्यावर आणि अभ्यासावर लक्ष दे. शिवला मध्येच थांबवून अण्णांनी आजच निघणार यावर शिक्कामोर्तब केलं. जवळपास रात्री 11:30ला शिव अण्णाला बसमध्ये बसून हॉस्टेलकडे निघाला. बसवून काय, बसमध्ये थांबवूनच. डोळे अश्रूंनी भरले होते. ऑटोनी जा, चालत जाऊ नकोस, अण्णांचे शब्द किती काही सांगून जात होते. दिवसभर फिरून थकला असेल, सिटी बसमध्ये गेलो तर वेळ जाईल, एक क्षण पण वाया घालू नये हाच त्यामागचा उद्देश. नाथनगरला जाणारा ऑटो भेटायला शिवला वेळ लागला नाही आणि काही मिनिटांमध्येच शिव हॉस्टेलला पोहोचला. शिवचा रूममेट झोपला होता. भयाण शांतता आणि त्यातच फॅनचं कुईकुई आवाज अजूनच त्याचं मन पोखरत होतं. बॅग लावण्यासाठी त्याने कपाट उघडलं. बॅगमधल्या एक एक गोष्टी तो बाहेर काढू लागला. 4-5 ड्रेस, सतरंजी, शॉल, कोपऱ्यात एक डब्बा ज्यात आजीने कालच करून दिलेले रव्याचे लाडू. न्याहारीला एक एक खात जा बाबा. आजीच्या आवाजात जणू काही तो डब्बाच बोलला. त्याच्याच बाजूला एक पुस्तक आणि त्या पुस्तकात ठेवलेला एक फॅमिली फोटो, अक्काच्या लग्नातला. पुस्तक हातात घेऊन शिव फोटोकडे पाहू लागला. त्याच्या शेजारीच एक ब्लॅक अँड व्हाईट पासपोर्ट साईज त्याच्या आईचा फोटो. जिला अजून तो ओळखूसुद्धा शकत नव्हता तेव्हाच तिला देवाने बोलवून घेतलं होतं. शिवला फक्त रडू येत होतं. तेवढ्यात त्याची नजर विज्ञान मंचच्या त्या वहीवर पडली. केवळ 5 दिवस, पण असंख्य शिकवणी आणि आठवणी.
Always do it on my own, so I gotta get through it. And the only thing I know is to love what I'm doing. Never give up, never slow, till I finally prove it. Never listen to the